असं म्हणतात की गिरनारला जायचं बोलावणं जरी आलं तरी त्यांच्या परीक्षेला सामोरं जावं लागतं. मित्रांनो, जय गिरनारी. स्वागत आहे तुमचं गुजरात प्रवासाच्या खास अनुभवांच्या सिरीजमध्ये. आज आम्ही पुण्याहून गिरनारकडे निघणार होतो. गावाकडून ओमकार येत होता. मी त्याला बोललो होतो ट्रेन वेळेवर येत नाही, व्यवस्थित बघून ये. आणि झालं तसंच. त्या दिवशीच्या ट्रेन 5-6 तास लेट झाल्या. नशिबाने त्याने वेळेत बघितलं. शेवटी तो बसने पुण्यात आला. इथून आम्ही जी ट्रेन पकडली ती अहमदाबाद पर्यंत होती व पुढची गाडी 2 तासाच्या गॅपने होती. आणि आमची गाडी राहुल म्हटलं तसं अहमदाबादला 4 तास लेट पोहोचली. माझे दोन्ही मित्र आता टेन्शन मध्ये होते. तेवढ्यात कळालं की जवळच्या दुसऱ्या स्टेशनवरून डायरेक्ट ट्रेन मिळते. पटकन रिक्षा केली, पण नशीब बघा 2 ते 3 मिनिटांनी तीही ट्रेन सुटली. पुन्हा आम्ही अहमदाबाद स्टेशनला आलो. आतापर्यंत 2 ट्रेन सुटल्या होत्या. शेवटी राजकोटपर्यंतची एक ट्रेन मिळाली. तिथून पुढची गिरनारकडे जाणारी शेवटची ट्रेन 6ला होती. ती ट्रेन प्लॅटफॉर्म 1A वर लागणार होती. आम्ही तिथेच थांबलो आणि गंमत सांगू, ट्रेन खूपच लांब लागली आणि आम्हाला कळालं सुद्धा नाही आणि ती सुटली. आता इकडून आम्ही कसं जाणार? इथून पुढे एकही ट्रेन नव्हती. पुढे महाराज काय मार्ग दाखवणार ते बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. जय गिरनारी. जय गिरनारी तू ही मेरा